बायकोने प्रियकरासोबत नवऱ्याला संपवलं, 13 वर्षाच्या मुलीने पाहिलं. मुंबईच्या आरे कॉलनीत नेमकं काय घडलं, जे बघण्याआधी MT न्यूजला सबस्क्राईब करा. मुंबईच्या आरे कॉलनीत 15 जुलैच्या रात्री बाहेर पावसाचा हलका सडा, अंधारात झाडांची सळसळ आणि एका साध्या घरात घडत होता एक असामान्य प्रसंग, जो पुढे एका हत्येच्या थरारक कथेत परावर्तित होणार होता. भरत लक्ष्मण अहिरे, वय 40 वर्ष, व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट, मेहनती, स्वाभिमानी, पण घरगुती जीवनात काही काळापासून अस्वस्थता. कारण पत्नी राजश्री अहिरे हिच्या वागण्यातले बदल, तिच्या चंद्रशेखर याच्यासोबतच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल भरतला संशय आधीपासूनच होता. गेल्या महिन्यात जेव्हा त्याने पत्नीला याबाबत प्रश्न विचारले, तेव्हा उलट त्याच्यावर छळाचे आरोप करण्यात आले. या तणावाच्या दरम्यान 15 जुलैच्या रात्री भरतला चंद्रशेखरचा फोन आला. आपण भेटूया एकता नगर युनिट 31 अरेरी कॉलनीच्या सार्वजनिक शौचालयाजवळ, असे ठरले. या भेटीसाठी भरत तयार झाला आणि त्याच्यासोबत राजश्रीही निघाली. त्या ठिकाणी आधीच चंद्रशेखर सोबत त्याचा साथीदार रंगा उपस्थित होता. भरतने परिस्थिती समजण्याआधीच हल्ला सुरू झाला. चंद्रशेखरचे मुठीचे आणि लाथांचे घाव भरतच्या छातीवर, पोटावर आणि शरीरावर पडत होते. रंगा मागून घट्ट पकडून ठेवत होता, जेणेकरून भरत प्रतिकार करू शकणार नाही. आजूबाजूला पावसाच्या पाण्यात मिसळलेली माती, धडपडणारा माणूस आणि निर्दयी घावांचा आवाज. पण सगळ्यात धक्कादायक म्हणजे या हल्ल्याचा साक्षीदार म्हणून काही फुटावर राजश्री उभी होती, पूर्ण शांत, कोणतीही मदत न मागता. हल्ला थांबवण्याचा एकही प्रयत्न न करता ती उभी होती. घटनास्थळावर लोक गोळा होऊ लागल्यावर चंद्रशेखर आणि रंगा पळून गेले. भरत गंभीर जखमी अवस्थेत होता, पण त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्याऐवजी राजश्रीने त्याला थेट घरी आणलं. पुढची 3 दिवस भरत वेदनेत तडफडत राहिला. घरातील तिन्ही मुली 13, 5 आणि 3 वर्षाच्या आपल्या वडिलांची प्रकृती रोज ढासळताना पाहत होत्या. जेव्हा भरतला उलट्या होत होत्या आणि रक्त यायला लागलं, तेव्हा मोठ्या मुलीने भीतीवर मात करत नातेवाईकांना फोन केला. भरतची मेव्हणी घरी आली तेव्हा राजश्रीने सांगितलं की अपघात झाला आहे, बाईकवरून पडलाय. यानंतर भरतला शेवटी पाथनवाडी मालाड पूर्व येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातही तीच कथा पुढे रेटली गेली. भीती आणि दबावामुळे भरतनेही पोलिसांना अपघाताचीच आवृत्ती सांगितली. हीच नोन MLC मेडिकल लिगल केस अहवालात झाली. पोलिसांना मात्र ही कथा पटली नाही. राजश्रीच्या निवेदनात विसंगती दिसत होती. भरतच्या पूर्वीच्या विधानावरून पोलिसांनी मोठ्या मुलीची चौकशी केली. तिचं बोलणं ऐकताच संपूर्ण चित्र स्पष्ट झालं. मुलीनं स्पष्ट सांगितलं, मी सगळं पाहिलं, आई तिथेच होती, तिने बाबांना वाचवलं नाही, त्यांना रुग्णालयात नेलं नाही. मुलीने दिलेली ही साक्ष निर्णायक ठरली. पोलिसांनी राजश्री अहिरेला अटक केली. तिचा प्रियकर चंद्रशेखर आणि साक्षीदार आणि साथीदार रंगा यांचा शोध सुरू आहे. भरतने 5 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीला भारतीय न्याय संहिता च्या कलम 115(2), 351(2), 117(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. मृत्यूनंतर त्यात खुनाचा कलम जोडण्यात आला आहे.